हॅलो हॅलो माईक चेंज. हॅलो तर दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेले सर्व मान्यवरांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय मंगलमूर्ती स्पोर्ट नागले आयोजित मंगलमूर्ती चषक 2025 चा हा महासंग्राम. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. विजय संघामध्ये हा सामना होतो. एका बाजूने बघितलं तर जीवदानी गिरीज आणि दुसऱ्या बाजूने जर बघायचं झालं तर जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा. पंचांकडून इशारा होते, दोन सामन्याला सुरुवात होते. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. चेंडू जसा तसा लॉगामच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. काय झालंय बघा त्या ठिकाणी. 3-3 शतरक्षक आहेत तरी परंतु चेंडू कनेक्ट केला नाही आणि अशा प्रकारे ह्या चेंडूवर मला वाटते 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3 शतरक्षक होते परंतु बॅकअप बरोबर नव्हता. पहिल्याच्या हातातून चेंडू सुटला, दुसऱ्याच्या हातून सुद्धा चेंडू सुटला आणि मला वाटतं तिसऱ्याच्या हातातून सुद्धा चेंडू सुट्टा सुट्टा वाचला आणि अशा प्रकारे यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिला. शतरक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. अतुल्याच्या बॅटमधून आलेल्या या 2 धावा संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 5 धावा. सकाळच्या सत्राचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ ठरतो अष्टभुजा लाहूपाडा संघ. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॅटचा कडा घेऊन चेंडू 1 बाउन्स यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. संजय आणि अतुल अशी सलामीची जोडी बघतोय आपण पेंढरीपाडा संघाची. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती परंतु यावेळी समोरचा संघ थोडासा वेगळा असेल तो म्हणजे गिरीज संघ. आणि आता मात्र बॅटचा कडा घेऊन चेंडू गेलेला की काय. आणि अशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे ते. जर दोन्ही संघाचा विचार करायला गेला होता तर 5 सामने या दोन्ही संघांच्या मध्ये खेळले गेले होते. त्याच्यामधले 3 सामने आपण बघतोय जीवदानी गिरीज संघाने विजय मिळवलेला होता. तर 2 सामन्यामध्ये बघायला गेलो तर जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाने विजय मिळवलेला आहे. आणि ह्या सामन्यामध्ये बघूया 2-4 होते की पेंढरीपाडा संघ हा सामना जिंकून बराबरी करतोय. आणि दोन्ही संघांचा जर विचार करायला गेला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधले चांगले संघ आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना एक चांगला सामना बघायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय धीरज डिंडा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5 धावा. आकाश धाडवी याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपण बघतोय झरीमरी स्पोर्ट गोखिरे संघाला चा पराजय केलेला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला होता या खेळाडूने. तोच फलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बघा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डाव्या हाताचा फलंदाज आहे धीरज आणि रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. यापुढचा चेंडू फटका फसलेला आहे. अशा प्रकारे या चेंडूवर 1 धाव होते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 6 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. बघा पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर शेवटच्या 4 चेंडूमध्ये एकच धाव दिलेली आहे म्हणजे चांगला कमबॅक
आकाश धानवी याच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. 3 षटकाचा सामना असेल कारण विजयी संघामध्ये आज सामना होतोय. संतोष डावळे याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय संतोष डावळे. समोर फलंदाज धीरज धिंडा. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी, निर्धार चेंडूची सांगता. संतोषाचा जर स्वभाव बघायचा गेला तर खरोखर शांत स्वभावाने ज्यावेळी फलंदाजी करतो त्यावेळी सुद्धा शांत स्वभावाने करतो. आणि यावेळी गोलंदाजी बघा तर तो हा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा असेल. पंचांकडून इशारा केला जातोय. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या 7 धावा. या पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आतलागांच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला जातोय आणि अशा प्रकारे आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय मिस्टर धीरज धिंडा याला. धाव संख्या 8 धावा. याच्या नंतर होणारा सामना असेल सत्यनारायण स्पोर्ट गावराईपाडा वर्सेस एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघ. जर दोन्ही संघ इथे दाखल झाले असतील तर इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीचा कॉल ओढून घेऊ आपण. संतोष गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला दिशा दिली जाते. लगांच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. संजय याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धाव संख्या 14 धावा. बघा नागल्या गावामधले बघतो आपण चिल्लर पार्टी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने येताना दिसतंय आणि त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मुलं ही देवाघरची फुलं आणि अशी चिल्लर कंपनी आपण बघतोय आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला येताना दिसतंय. त्यांचं सुद्धा मंगलमूर्ती चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर अशा प्रकारे ह्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे तो म्हणजे संजय याच्या रूपात. कारण षटकार मारलेला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र थोडा फटका फसला गेला आणि अशा प्रकारे गडी बाद होतोय. चला चिल्लर कंपनीचं आगमन होतंय. मिलिंद धिंडा नंबर 4 चा फलंदाज मैदानामध्ये हीन होतोय कारण त्याचं कारण की संजय सारखा फलंदाज बाद झालेला आहे. संतोष डावळे काही गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यापुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिला क्षेत्ररक्षक होता परंतु शर्यत लागलेली आहे चेंडू आणि खेळाडू याच्यामध्ये. आणि या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धाव संख्या 16 धावा. बघा यावेळी आपण बघतोय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सजवला जातोय सर्कलमध्ये. या पुढच्या स्लो डिलिव्हरी होता फटका फसलाय पण तो शेप शॉट असेल क्षेत्ररक्षक दूर आहे. बघा कॉलिंग बराबर नव्हती आणि अशा प्रकारे या चेंडूवर 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. बघा ज्यावेळी तुम्ही त्या झेल पकडण्याचा प्रयत्न करता त्यावेळी तुमचं कॉलिंग ही खूप महत्वाची असते. 19 धावा फक्त 2 क्षेत्ररक्षक धावून आले होते चेंडूवर आणि अशा प्रकारे झेल सुटला गेला. चला आपण बघतोय सत्यनारायण स्पोर्ट गावराईपाडा संघाचा कर्णधाराचं आगमन होतंय. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला.
शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाजी मार्कवर विवेक जोगारी. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात कार्पेटच्या साहाय्याने चेंडू लॉगऑफच्या दिशेला ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2 धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. मिलिंद धिंडा अप्रतिम फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 7 धावसंख्येवर खेळतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिड ऑफच्या दिशेला. शतरक्षक सीमारेषेवर आहे. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या 23. विवेक चोगारी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. शतरक्षकाला निवडलं गेलं. आकाश दानवी सारखा फलंदाज त्या ठिकाणी होता आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतन होत आहे. मिलिंद धिंडा बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक 3. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे किरण. यापुढचा चेंडू जाग्यावर कट करून काढलेला चेंडू शतरक्षक येतोय त्याच्या खाली. तो ह्यावेळी बघा झेल ड्रॉप झालेला आहे. झेल पकडायला हवा होता. तो जर झेल पकडला असता तर नक्कीच 1 धाव सुद्धा वाचली असती. परंतु तसं काय होत नाही आणि नशिबाची साथ यावेळी किरण याला आपण बघतोय. चेंडू टाकून झालेले आहेत ते 4 धावा झालेले आहेत. ते 24. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण बघतो धीरज धिंडासारखा फलंदाज तो 1 डावमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. तो मैदानामध्ये आहे. डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला हवेची सुद्धा साथ आहे. वाटत ढिलावडी काय चेंडू बघायला मिळतो आपल्याला. निर्धार चेंडूची बघा डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण बघतोय आपण. त्याला सीमारेषेवर ठेवण्यात आलेला आहे कारण धीरज धिंडा हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. बघा शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. विवेक चोगारी. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव पूर्ण केली गेली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तेवढाच चांगला थ्रो येतोय आणि यस धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपतोय आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी जीवदानी गिरीश संघाला. चला 21 स्फोट वाकीपाडा संघाचा कर्णधार. लगेच या आपण नॉटिफिकेशनचा कॉल ओढून घेऊ. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा प्लीज. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज मित्रांनो सहकार्य करा. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जर बघायला गेलं ना तर या मैदानामध्ये लवकर अंधार पडतोय. कारण आपण उजव्या हाताला बघितलं ना तो जो डोंगराचा भाग आहे त्या डोंगराच्या भागाची सावली या मैदानामध्ये लवकर येते. म्हणून थोडस या गोष्टीकडे लक्ष द्या. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे जीवदानी गिरीश संघाला.
चला 27 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. आकाश आणि संतोष. तर पंचांकडून इशारा होते, सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. बघूया दुपारच्या सत्रामधला अंतिम 3 मध्ये पोहोचणारा कुठला संघ ठरतोय. एका बाजूला बघतोय जगदंब पेंढरीपाडा, तर दुसऱ्या बाजूला बघतोय जीवदानी गिरीज. तसंच नाणेफेकीचा कॉल सुद्धा होतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण बघतोय. मुकेश बीस दादांच्या हस्ते आपण बघतोय नाणेफेकीचा कॉल उडवतोय. गावरेपाडा आणि वाकीपाडा या 2 संघांच्या मध्ये हा याच्यानंतरचा सामना होईल. गावराईपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे त्यांनी. आणि अशा प्रकारे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ते अगोदर क्षेत्ररक्षण करणार आहेत. वाकीपाडा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी त्यांनी आमंत्रण केलेलं आहे. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. 27 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा जमवण्यात यशस्वी झालेला आहे मिस्टर आकाश दानवी. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 3 धावा. अतुल सुरुंग हा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिलाय. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. संतोष डावळे याच्या बॅटमधून आलेली ही 1 धाव आणि संघाची धावसंख्या 4 धावा. या दोन्ही संघामध्ये काटेका मुकाबला बघायला मिळतोय. जर दोन्ही संघाचा विचार करायला गेला तर 5 वेळा आमने सामने आलेले आहेत. 3 वेळा जीवदानी गिरीज आणि 2 वेळा पेंढरीपाडा संघ विजयी झालेला आहे. या पुढचा चेंडू वाईट बॉलचा इशारा होतोय पंचांकडून आणि षटकामधला 1 बॉम्ब चेंडू टाकून झालेला आहे असं पंच वॉर्निंग देत आहेत गोलंदाजाला. तर बघूया ह्या सामन्यामध्ये बराबरी होते की 2-4 ने पुढे जातोय जीवदानी गिरीज संघ. अतुल सुरुंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. अशा प्रकारे मोठा हादरा बसतोय. आकाश दानवी सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट. धाव संख्या 5. बॅटर मैदानामध्ये येईल होते विवेक गोवारी, ज्याने चांगली गोलंदाजी केलेली होती परंतु आता चांगली फलंदाजी करावी लागेल कारण आकाश सारखा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर जी जिम्मेदारी आता मात्र थोडीशी वाढलेली आहे ती संतोष आणि विवेक याची. पुन्हा एकदा अतुल यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन मागच्या दिशेला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय यष्टीरक्षकाच्या मागे जो क्षेत्ररक्षक सजवला होता. नक्कीच 1 धाव वाचवली गेली आपल्या संघासाठी आणि 1-1 धावेचं एक धाव ही क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. ज्यावेळी सेकंड इनिंगला जो संघ चेस करतो त्यावेळी. यापुढचा चेंडू आता मात्र स्क्वेअरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना दिसतोय. काय झेल पकडला जातोय. पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 2 बाद 6 धावा.
यावेळी थोडासा अडचणीमध्ये आहे जीवदानी स्पोर्ट गिरीश संघ, परंतु एक बाब की विवेक गोवारी सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा हव्या असतील त्या म्हणजे 21. जी सरासरी मेंटेन करायची इथून 10.50च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. बघा 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर सामना बॅलन्स आहे. नवनाथ गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. आणि स्ट्राईक चॅनवर आपण बघतोय मयूर भोईर नंबर 4 मध्ये इन झालेला आहे खेळण्यासाठी. मोठ्या फटक्याची गरज आहे जीवदानी गिरीश संघाला. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलवरी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. अकरा चेंडू आणि 21 धावा. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आपण बघतोय 2 क्षेत्ररक्षक होते परंतु तोच गॅप होता आणि ते गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणि अशा प्रकारे विवेक गोवारी याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 10 धावा. नवनाथ पुढचा चेंडू आपल्या षटकामधला. या पुढचा चेंडू क्षेत्ररक्षकाला निवडला गेला. यावेळी चुकीचा शॉट सिलेक्शन केला गेला. क्षेत्ररक्षक होता पण तो क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या दिशेला तैनात केला गेला होता आणि त्याच्या हातामध्येच हा चेंडू जातोय. अशा प्रकारे तिसरा गडी बाद होताना दिसतोय जीवदानी गिरीश संघाचा. चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 3. नऊ चेंडू आणि आता मात्र धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. परंतु चांगले फलंदाजी करावे लागेल यावेळी जीवदानी गिरीश संघाला. जर एका बाजूने विचार करायला गेला तर काही गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाकडून. पीरबाबा पापडी संघाचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे हर्ष भोईर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. नवनाथ गहिला काय गोलंदाजी करतोय. या षटकाचा जर विचार करायला गेला तर या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धावाच खर्च केलेल्या आहेत. या पुढचा चेंडू आता मात्र ऑफ टेकच्या बाहेर चेंडू. धावसंख्या 12. 8 चेंडू आणि 15 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 8 मध्ये 15. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. कुठलाही संघ हा सामना जिंकू शकतो. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. डॉट चेंडू म्हणजे धोक्याची घंटा असू शकते जीवदानी गिरीश संघाच्या इनिंग मध्ये. सात 15. हर्ष भोईर सारखा फलंदाज आपण बघतोय. नॉन स्ट्राईक चेंडूवर जर विचार करायचा गेला तर मयूर सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे ज्याच्यामध्ये ती क्षमता सुद्धा आहे. पण तो एक धाव काढून कुठे ना कुठेतरी स्ट्राईक मयूर याला द्यावी लागेल.
या पुढचा चेंडू विकेट येतोय या चेंडूवर. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरे संपतंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 4 बाद 12 धावा. 6 चेंडू मध्ये 15 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर होणारा सामना आशिया सत्यनारायण स्पोर्ट गावराईपाडा वर्सेस एकविरा स्पोर्ट वाकीपाडा. गावराईपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाला तुम्ही प्रथम फलंदाजीसाठी मैदानामध्ये या. चला 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. पहिल्या जर 2 चेंडूमध्ये मोठा फटका खेळावा लागेल तो म्हणजे मयूर भोईर याला आणि मयूर भोईर याच्यामध्ये ती क्षमता सुद्धा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे कौशिक आलेला आहे परंतु नॉन स्ट्राईकच्या एंडवर असेल. आता मात्र धीरज ढिंडा गोलंदाजी मार्कवर येतोय. 6 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. पहिल्या 2 चेंडू डिसाइड करेल हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुंकेल. काय बॉल बघायला मिळाला बघा. फलंदाजाला असा वाटला की लेस्टिक सोडून जाईल की काय पण तो ट्रिपलला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. अशा प्रकारे मयूर भोईर सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये जायला लागेल. विकेट क्रमांक 5 वा डाऊन होताना बघतोय. नवीन फलंदाज सर्वेश या पुढचा चेंडू वॉटर डिलिव्हरी मारावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. आता मात्र 4 चेंडू आणि 15 धावेची गरज. 4 चेंडू आणि 15 धावेची गरज. सर्वेश हा फलंदाज बघतोय आपण स्ट्राईक साइडवर. हो 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 पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना दिसतोय. धीरज ढेंडा काय गोलंदाजी करतोय आणि आता मात्र हा सामना जर विचार करायचा गेला ना तर जगदम स्पोर्ट पेंडीपाडा संघाच्या बाजूने झुकलेला आहे. कारण शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 15 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजे आदित्य भोईर. धीरज काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. धावसंख्या 13 धावा. 3 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 14 धावेची गरज. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. अवांतर धाव येते
आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 14. तीन चेंडू आणि 13 धावेची गरज. जर एखादा मोठा फटका आला ह्या चेंडूवर तर खरोखरच पुन्हा एकदा मॅच मध्ये एक रोमांस येऊ शकतोय. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो लॉगऑफच्या दिशेला. चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 4 धावांसाठी आणि 4 धावेने संघाची धावसंख्या 18 धावा. दोन चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक मोठा फटका जर षटकार आला ना तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत. बघा पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. हा आहे चौकाराचा दबाव. धावसंख्या 19. हो पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली होती 20. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. बघा आदित्य भोईर याच्याजवळ जर बघायला गेला ना खरोखरच एक हट्टा खट्टा खेळाडू आहे. जर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर सीमारेषे बाहेर जाईल. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कान मंत्र देण्याचा प्रयत्न केला जातो यावेळी यष्टीरक्षकामार्फत मिस्टर धीरज धिंडा याला. कारण पहिले 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळणी केली होती. तर शेवटच्या 3 चेंडूचा जर विचार करायचा गेला ना तर हे षटक बघायला गेलं तर 8 चेंडू टाकून झालेले आहे या षटकामध्ये. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे मला वाटतं 10 चेंडूचं हे षटक होईल. यापुढचा चेंडू आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेला येतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 22 धावा. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. लगेच सामना आठवला तो म्हणजे अष्टभुजा लहूपाडा वर्सेस ओमसागर बामणगाव. 6 चेंडू मध्ये 5 धावेची गरज असताना पहिल्या 4 चेंडू मध्ये 4 गडी बाद केलेले होते. त्याच्यानंतर 5वा चेंडू डॉट गेला पण तो एका चेंडू मध्ये 5 धावेची गरज असताना एक उत्कृष्ट षटकार मारलेला होता आणि अशा प्रकारे आपण बघतो अष्टभुजा लहूपाडा संघ विजयी झाला होता. परंतु या चेंडूमध्ये काय होतंय बघूया. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. बघा पुरेपूर फायदा उठवता आला नाही या चेंडूवर. जर मोठा फटका खेळला असता तर नक्कीच चेंडू सीमारेषे बाहेर गेला असता. थोडीशी गोलंदाजाकडून चुकी झाली होती बघा परंतु त्याचा फायदा उठवता आला नाही यावेळी फलंदाजाला. आणि अशा प्रकारे या स्पर्धेमधून बाहेर जाते तो म्हणजे जीवदानी स्पोर्ट गिरीज संघ. आणि आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ ठरतोय जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. हार्डलक जीवदानी स्पोर्ट गिरीज संघ आणि अभिनंदन जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ.